सुरुवात करूयात। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांचं टेन्शन आता चांगलंच वाढलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी अवघे 4 दिवस उरलेत। मात्र सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील उमेदवाराचं नाव अजून जाहीर झालेलं नाहीये। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर करत प्रचारही सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीसाठी 4 मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच अजूनही सुरूच आहे। त्यामुळे त्या 4 मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीरच झालेली नाहीत। हे 4 मतदारसंघ आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ। रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी 19 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावे लागतील। अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना लढणार कोण तेच अद्याप ठरलेलं नाही। त्यामुळे विरोधकांनी महायुतीवर जोरदार तोफ डागली। भारतीय जनता पक्षाच्या मिळालेली तिकीट अनेक जण परत करतायत। अनेक ठिकाणी उमेदवार त्यांना आयातच करावे लागतात आणि असं असताना अजूनही महाराष्ट्रात महायुती पूर्णपणे बॅकफूटवर आहे। कारण तब्बल 10 जागांवर म्हणजे आता 19 तारखेला 19 एप्रिलला पहिली निवडणुकीची फेरी असूनही महायुतीमधल्या 10 जागांवर अजून उमेदवार जाहीर नाहीत। महायुतीत 4 मतदारसंघावरून तिढा निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी सुद्धा घेतली। रत्नागिरी सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 4ही मतदारसंघात आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, साताऱ्यातून शशिकांत शिंदे, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांनी प्रचार सुरू केलाय। तर महाविकास आघाडीनं आमच्या जागा वाटपाची आणि उमेदवारांची चिंताच करू नये असा टोला महायुतीकडून लगावण्यात आलाय। मी कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतोय की 3-4 दिवसामध्ये महायुतीचा उमेदवार घोषित होईल। एक नक्की सांगतो, उमेदवार महायुतीचा जो घोषित होईल तो 2.5 लाखाच्या वर मतांनी विनायक राऊत यांचा पराभव करेल। उदय सामंत, किरण सामंतांनी दौरे महायुतीचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा जागा जाहीर झालेल्या नाही आहेत। आम्ही ज्याला महायुतीचे दौरे घेतो त्याला आम्ही राणे साहेबांचंही नाव सांगतो, किरण सामंत साहेबांचंही नाव सांगतो, जेणेकरून जो कोण उमेदवार आम्हाला दिला जाईल आमच्या मतदारसंघामध्ये त्याचा आम्हाला प्रचार तर केलाच पाहिजे। उमेदवारी जाहीर नाही केली म्हणून उशीर झाल्यानंतर त्यांचा प्रचारच होऊ नये असं कुठे आहे? लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागलाय। त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील 4 लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीचे उमेदवार कधी जाहीर होतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।